एकदा का पोरांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या ना की त्यांची अशी कटकट आपल्या मागे चालू होती, धिंगाणा तर तेवढाच घालतात आणि त्यांना सारखं आरे करायला लागतं आणि रोज त्यांचं काहीतरी वेगळं असं काहीतरी असतं. थंडगार खायचं असतं, प्यायचं असतं. कधी ज्यूस मागतील, कधी आईस्क्रीम मागतील, तर कधी त्यांनी आईस कँडीज मागतील. असं काहीतरी रोज मागत असतात आणि ना त्यांना तरी काय म्हणायचं, ऊनच एवढं वाढलंय, सारखं आपल्याला सुद्धा काहीतरी थंडगार खाऊशी वाटते, पिऊशी वाटते. तर बघा या कलिंगडाचा आहे ना आज ज्यूस करून घेतला आणि मिक्सरला फिरून हा ज्यूस केला आहे. तर यामध्ये साखर घातली गोडीनुसार, जिरे पावडर घातली पाव चमचा, थोडंसं काळं मीठ घातलं, मस्त ढवळून घेतलं आणि हे ढवळलेलं ज्यूस या आईस्क्रीम मोल्डमध्ये भरून घेतला आणि हा फ्रीजमध्ये आपल्याला 5 ते 6 तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर यामध्ये मी हे म्हणजे प्लॅस्टिकचं घातलं होतं ते तर हे झालं नाही, काड्या घातल्या त्याच्याने पटकन झालं. तर तुम्ही बघू शकताय मस्त आईस कँडी बनवून तयार झाली कलिंगडाची. यामुळे ना फळंसुद्धा मुलांच्या पोटात जातात. खूप मस्त पौष्टिक आहे. नक्की बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.